पुढची बातमी आहे ठाण्याहून। ठाण्यातला जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहणार आहे। सॅटिस पूर्व प्रकल्पांतर्गत रेल्वेच्या मार्गिकेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवायचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहील। ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना काढली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। ठाण्यातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो कोपरी उड्डाण पूल आहे तो 8 दिवस बंद राहणार आहे। आजपासून ते 3 ऑगस्ट पर्यंत हा जो समोरचा जो कोपरी पूल आहे तो बंद असणार आहे। कारण म्हणजे हा जो आपला समोर जो दिसतोय सॅटिस पूल आहे कोपरीला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा, आणि यासाठी 8 दिवस या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्डर लॉन्चिंग करण्यात येणार आहे। रेल्वे आणि महानगरपालिकेच्या यंत्रणा या ठिकाणी सज्ज देखील आहेत आणि रात्रीच्या वेळीच या 100 टन जे गर्डर आहे ते रेल्वेच्या दोन्ही खांबावर इथे युद्ध पातळीवर याचं देखील काम होणार आहे। मोठ्या प्रमाणात यंत्रणा देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। समोर 2 हायड्रोलिक क्रेन आहे। या क्रेनच्या सहाय्याने हे जे काही गर्डर आहेत ते गर्डर या पुलावर रेल्वेच्या या पुलावर यावर ठेवण्यात येणार आहे। त्यासाठी 80हून अधिक जे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी असणार आहे। त्यासोबतच या पुलाचं 80% देखील काम पूर्ण झाले असून उर्वरित काम आता महानगरपालिका आणि रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे।